नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। परवा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टीनच्या एक कर्मचाऱ्याला मारहाण केली। शिळे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवल्यामुळे त्यांनी मारहाण केली होती। संजय गायकवाड यांचा स्वभाव थोडासा कोपिष्ट किंवा क्रोधित आहे हे स्पष्ट आहे। त्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत त्याचा खरपूस समाचार ते घेतात हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलेले आहे। परवाच्या प्रकरणात त्यांनी ज्या कर्मचाऱ्याला किंवा कुकला मारहाण केली त्याचे समर्थन कोणीही करत नाही, आम्हीही अजिबात करत नाही। पण या आमदार निवासातील कॅन्टीनचा आणि ते पुरवित असलेल्या अन्नाचा आणि त्याच्या गुणवत्तेचा काहीही संबंध नाही। गेल्या अनेक वर्षांपासून एकच कंत्राटदार या प्रचंड गर्दीच्या आणि अन्न पदार्थांचा प्रचंड खप होणाऱ्या मालामाल कॅन्टीनचा कंत्राटदार आहे। तो कुठला आहे, कसा आहे याच्याशी आम्हाला काहीच देणे घेणे नाही। पण संजय गायकवाड यांनी जेवण मागितल्यावर जे जेवण पुरवण्यात आले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते आणि माणसाला खाण्यायोग्य नव्हते। मग आमदाराला जर असे जेवण मिळत असेल तर सामान्य जनतेचे काय? या कंत्राटदाराची मगरुरी वर्षोनुवर्ष शासकीय ठिकाणावर कशी चालते हा सुद्धा प्रश्नच आहे। संजय गायकवाड यांनी ज्या मुद्द्यावरून मारहाण केली त्यावर ते ठाम आहेत। आपण अनेकदा तक्रार केल्यावरही या कॅन्टीनच्या कंत्राटदाराने दखल घेतली नाही हे त्यांचे म्हणणे अगदी खरे आहे। असे म्हणतात की या आमदार निवासाच्या भोजन समितीवर आमदार संजय गायकवाड सुद्धा आहेत। एक आमदार असलेली व्यक्ती आमदार निवासाच्या भोजन आणि आहार समितीवर असेल आणि त्याच आमदाराला जर असे निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असेल तर मग सामान्य जनतेचे काय? याचाच अर्थ इतक्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीलाही शिळे जेवण किंवा निकृष्ट अन्न पुरवले जाते तर मग या सबबीवरून या कंत्राटदाराचा परवाना रद्दच झाला पाहिजे। सध्याची आमची माहिती अशी आहे की या कंत्राटदाराचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। म्हणजेच तक्रार आली की सरकारी खात्यात किंवा कारवाई म्हणून निलंबन होतच असते। निलंबन म्हणजे काही सेवा समाप्ती नाही। त्यामुळे आमदार निवासचे कॅन्टीन सध्या बंद असले तरी त्या ठिकाणी येणारी जनता आहारासाठी याच कॅन्टीनवर अवलंबून आहे। जनतेच्या सौजन्याचा दुरुपयोग करून या कॅन्टीनचा कंत्राटदार वर्षोनुवर्ष थर्ड क्लास माल पुरवित असतो। हे आमदार गायकवाड यांचे म्हणणे अगदी 101% खरे आहे। आता काहीतरी कारवाई केली हे दाखवण्यासाठी या कंत्राटदाराचे दुकान बंद केलेले आहे। पण काही दिवसानंतर हा अजंता कॅटरर्सचा परवाना एलोरा कॅटरिंग नावाने सुद्धा त्यांनाच मिळणार आहे हे तुम्ही आजच नमूद करून ठेवा। आमदार आणि सामान्य जनतेच्या पोटासाठी जर व्यवस्थित आणि चांगले अन्न मिळत नसेल तर कसे बरे चालेल? निकृष्ट दर्जाचे अन्न म्हणजे आजाराला आणि व्याधींना निमंत्रण असते। आहार नियंत्रणासंबंधित विभागाने या कॅन्टीनची संपूर्ण चौकशी कधीतरी केलेली आहे की नाही हे आम्हाला ठाऊक नाही। खानापूर्ती करण्यासाठी त्या चौकशीचे नाटक करून या कॅन्टीनचे काम एक नंबरचे आहे असा शेराही मारण्यात आला असेल। एकूण सरकारी कामातील दिरंगाई आणि लपवाछपवीचे अर्थ न समजल्यामुळे आमदार साहेब क्रोधित झाले आणि मग अर्थाअर्थी त्यांच्याकडून मारहाण झाली। या ठिकाणी आम्ही पुन्हा सांगतो की मारहाण करणे अजिबात बरोबर नाही, पण लाथांचे भूत बातांना मानतच नाही आणि नुसत्या बाता करून हे भूत उतरतही नाही। त्या भूताला लाथांचा प्रसाद दिल्याशिवाय त्या भूताची भूताई संपणार नाही असे सरळसोट असलेल्या गायकवाड यांना वाटले असेल तर मग अन्यायासाठी आवाज उठवणे हे त्यांचे कर्तव्यच होते। त्यांचे मुद्दे कोणीही खोडलेले नाहीत याचा अर्थ जो कोणी कंत्राटदार आहे तो 100% दोषी आहे। आमदार साहेबांना 5 ते 10% दोष देणे योग्य आहे, पण असा प्रसंग का आला याचा विचार आता महाराष्ट्राच्या अन्न आणि आहार विषयक सर्वाधिकार असलेल्या आहार नियंत्रण समितीने केलाच पाहिजे। आहार नियंत्रण समिती या कॅन्टीनमध्ये विहार करण्यासाठी नाही तर येथे येणाऱ्या ग्राहकांच्या रसनेला बहारदार जेवण आणि त्यासोबतच त्याची गुणवत्ता कशी टिकेल हे पाहण्यासाठीच आहे। याचाच अर्थ कंत्राटदाराप्रमाणेच आहार समितीचे प्रमुखही दोषी आहेतच। या भोजनगृहाची कहाणी जुनीच आहे, फक्त जुन्या पानावरून पुन्हा नव्या पानावर लिहिण्यात आलेली आहे इतकेच। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.